शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या। पावसाचे पाणी साचल्यामुळे मामुर्डीतील भुयारी मार्ग बनला धोकादायक पाणवाट। फळ पीक विमा अर्जासाठी सरकारची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा। संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्षासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करा। ई पीक पाहणी तसेच फार्मर आयडी बंधनकारक। 15 वर्षात प्रथमच जून महिन्यात गंगापूर धरणात 65% पाणीसाठा। गत वर्षीच्या तुलनेत धरण समुदायात 4 पटीने वाढ। पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। ममदापूरला फुलला मोरांचा पिसारा, हरणांचा संसार। मान्सूनच्या आगमनाने पशु पक्षी सुखावले। टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक, रक्कम मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। थकबाकी अदा करण्याच्या पोलिसांना सूचना। बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळण्याची मागणी। त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा, शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका। इगतपुरी शहरासह तालुक्यातील गावांमध्ये वाढला बिबट्यांचा संसार। ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण। पशुपालनालाही धोका, वन विभागाकडून जनजागृती सुरू। 10,000 हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा योजनेसाठी पात्र, हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन। साकोरा जलजीवन संजीवनीचे अवघ्या 3 महिन्यात 3 तेरा। वारंवार पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा ठप्प, संतप्त महिलांचा हांडा मोर्चा। धरणामध्ये गतवर्षीपेक्षा 5 पट अधिकतेचे पाणी। मे महिन्यातील पावसाचा परिणाम, छोटी धरणे ओव्हरफ्लो, पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता। DAP खत मिळेना, 1000 क्विंटलची तूट, शेतकऱ्यांची लूट। खरीपाची तयारी सुरू, अनेक चांगले पर्याय असताना शेतकऱ्यांचा याच खताकडे कल कशासाठी? केळी पिकासाठी पीक विमा 12 महिन्याचा काढावा। केळी पिकासाठी 12 महिन्याचा पीक विमा काढावा। केळीच्या कांदेबागाचे फोटो विमा पोर्टलवर समाविष्ट करा, अशी मागणी फरकाडे तालुका एरंडोळे येथील पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रवीण पाटील यांनी 18 जून रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली। यावल उपसा सिंचनाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश। वडीगोंद्री परिसरात ट्रॅक्टरने पेरणीची लगबग सुरू। बदनापुरात DAP युरिया खतांची कृत्रिम टंचाई। खरीप हंगाम सुरू होताच खतांची शेतकऱ्यांची धावपळ आणि गोंधळ सुरू। घनसावंगी तालुक्यात 49% खरीप पेरणी झाली पूर्ण। अद्रक पिकाला सड लागली, नुकसान भरपाई देण्याची मागणी। फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गंगादेव परिसरातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या अद्रकीला सड लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच अंबादास गायके यांनी गुरुवारी तालुका कृषी विभागाकडे केली। परसोडा परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ। मक्का, कापूस व ऊसाचे नुकसान, शेतकरी संकटात। शेतीसाठी DAP खत मिळेना, शेतकऱ्यांसमोर पर्याय कोणता? खरीप पेरणीच्या सुरुवातीला शासनाकडून निम्म्याच खताचे आवंटन मंजूर। मनपाची ही कारवाई म्हणजे गरिबांचा छळ असल्याचा आरोप। मुकुंदवाडी बसस्टॉप परिसरात 55 वर्षापासून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर मनपाचा हातोडा। 800 जणांच्या रोजगारावर कारवाई केल्यामुळे बुलडोझर। दररोज 1800 भाविकांना मिळणार पांडुरंगाचे दर्शन। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्माई मंदिर समितीने भाविकांच्या मागणीवरून आणि सद्यस्थितीचा विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येत 600 पासची शुक्रवारपासून वाढ करण्यात आली आहे। यामुळे आता दररोज 1800 भाविकांना टोकन पास घेऊन पांडुरंगाचे दर्शन करता येणार आहे। नाशिकहून झोपावलेले पाणी जायकवाडी धरणात। मागील 2 दिवसापासून ऊर्ध्व भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 4 धरणांमधून झोपावलेले पाणी शुक्रवारी मध्यरात्री नांदूर मधमेश्वर मार्गे जाधववाडी धरणात दाखल झाले आहेत। 12,620 क्युसेक्स वेगाने पाणी धरणात येत असल्याची माहिती जायकवाडी धरणाचे शाखा अभियंत्रिका विजय काकडे यांनी दिली। कोकण पश्चिम महाराष्ट्रात दमदार तर उच्च लाटांचा इशारा आणि येलो अलर्ट। हवामान विभाग, लहान ओढ्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना, तर परिसरामध्ये नद्यांच्या गावांना सतर्कतेचा इशारा।